नमस्कार. पुराणातली वांगी पुराणातल्या किंवा आपल्या महाभारतीय आणि रामायणातल्या कथा मालिकांमध्ये मी सुप्रिया परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते. श्रावण आपल्या तोंडावर आलेला आहे, जवळ आलेला आहे आणि त्या श्रावणात विविध कथा आपण सांगतोय आणि त्या कथांमधून काहीतरी बोध घ्यायचा प्रयत्न करतोय. अशीच आपली सगळ्यात पहिला जो आपला सण आहे नागपंचमीचा आणि त्याविषयीची कथा मी आपण नागपंचमी का साजरी करतो. खरं तर आपण भारतातले जे लोक आहोत, आपल्या आजूबाजूला असणारी जी 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सर्वांचीच आपण पूजा करतो. देवी देवतांची पूजा करतो. त्याच पद्धतीनं वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांचीही आपण पूजा करत असतो. त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा नागपंचमी हा एक सण आहे. यावेळी आपण नागाच्या एका प्रतिमेची पूजा करतो. नागाविषयी असणारं आपलं एक प्रेम आहे किंवा भक्ती आहे, ती आपण साजरी करतो. आपल्याला माहितीच आहे की नागपंचमीच्या सणाच्या दरम्यान म्हणजे त्याच्या आपल्या भारतीय ज्या भगिनी आहेत त्या भावाचा उपवास करतात. ज्यांना भाऊ आहे किंवा नाही अशा सगळ्याच बहिणी नागाला भाऊ मानून ही पूजा करतात. आज आपण त्याच्या दुसऱ्या दिवशीची म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे जो नागपंचमीचा दिवस असतो, तर त्या दिवशीची मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे. आपल्याला माहितीच आहे की नाग म्हटल्यानंतर किंवा नाग पाहिल्या आपल्याला भीतीचं वातावरण निर्माण होतं. कुठंतरी ते दूर करण्याची ही याच्या मागची एक भावना असू शकते. पण त्याच पद्धतीनं शेतकऱ्याचा हा मित्र आहे आणि त्याला आपण नाही दुखावलं तर आपल्यालाही तो दुखावणार नाही, या पद्धतीची एक भावना आपल्या समाजामध्ये रूढ आहे आणि खरोखरच ती बरोबर आहे. आणि नागपंचमीच्या निमित्तानं आपण सर्वजण नागाची पूजा करत आहे किंवा कृतज्ञता आहे ती व्यक्त करत असतो. तर नागपंचमी पण कधीपासून सुरुवात करतात, त्याच्या मागची हिस्ट्री जॉग्राफी काय आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या देशामध्ये परीक्षित नावाचा राजा राज्य करत होता, हे आपल्या सर्वांना ऐकून माहितीच आहे. तर परीक्षित राजा एकदा ज्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडला होता जंगलामध्ये, त्यावेळी त्याला खूप तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात तिकडं फिरायला लागला. फिरत असताना त्याला जवळच एक झोपडी दिसली आणि त्यानं विचार केला की इथं आपल्याला पाणी मिळेल. म्हणून त्यानं झोपडीत कानोसा घेतला, तरी वाटले की आत कुणीतरी आहे. म्हणून तो आत गेला, तर तिथे एक ऋषी तपस्या करत बसले होते. मग त्यांनी त्यांच्याकडून पाणी मागितलं, पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्या तपस्येमध्ये मग्न होते. त्यांनी आपल्या तपस्येला पहिली प्रायोरिटी दिली, प्राधान्य दिलं आणि ते तपस्या करत राहिले. ह्याचा परीक्षित राजाला प्रचंड राग आला. रागानं, कारण तो आधी तहानेनं व्याकुळ झाला होता, रागानं तिथं एक मृत असा एक नाग होता त्यांच्या अंगावर टाकला. आता यामुळे त्यांना थोडा डिस्टर्ब झाला असणाऱ्या पूजेमध्ये किंवा एक प्रकारचा तो अपमान त्यांना वाटला असावा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा जो एक पुत्र होता, ऋषींचा जो पुत्र होता, तो लांबून बघत होता. त्याला प्रचंड राग आला या दोन्ही गोष्टींचा, की आपल्या वडिलांचा झालेला अपमान आणि त्यांच्या तपस्येत त्यानं केलेला भंग, ह्या दोन्ही गोष्टींचा ऋषीपुत्राला राग आला आणि त्याने राजाला शाप दिला की इथून पुढच्या 7व्या दिवसात तक्षक नागाकडून सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होईल. परीक्षित राजा फार घाबरला आणि घरी येऊन त्यानं ही सगळी कथा आपल्या घरच्या लोकांना सांगितली. त्यावेळी परीक्षित राजाचा जो पुत्र होता जन्मेजय नावाचा, साठी एक नागदाह यज्ञ करायला सुरुवात केली. हा यज्ञ इतका प्रभावी होता की आजूबाजूचे सगळे नाग किंवा सर्प योनीतले जेवढे कुठले प्राणी होते, तर हे सगळे स्वतःहून तिकडे आकृष्ट व्हायला लागले. स्वतःहून त्या यज्ञामध्ये आपली आहुती द्यायला लागली आणि हळूहळू नाग त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती द्यायला लागले की हळूहळू ही प्रजाती नष्ट होते की काय अशी ती त्या नाग जमातीमध्ये निर्माण झाली. आता काय करायचं, तर यासाठी नागराज्यातल्या सगळ्या लोकांनी आस्तिक ऋषींकडे आपली एक जी कहाणी आहे ती मांडली की आता आपण काय करू शकतोय. यावेळी आस्तिक ऋषी जन्मेजयकडे आले आणि त्यांनी सांगितलं की खरोखर ही चूक राजाची कशी होती आणि त्यामुळं तू हा जो यज्ञ आहे तो कुठेतरी थांबव. त्यावेळी परीक्षित राजाच्या पुत्राने म्हणजे जन्मेजयनेही सांगितलं की मला ही कुठेतरी माझ्या वडिलांचे प्राण वाचवायचेत, तर आता काय केलं पाहिजे. त्यावेळी आस्तिक ऋषींनी सांगितलं की नागदाह यज्ञ करण्यापेक्षा तू नागाची पूजा कर.
त्याला तुझ्या संरक्षणेबद्दल किंवा तुझ्या वडिलांच्या संरक्षणेच्या बद्दल साकडं घाल. गोष्टीचा बोध आहे यामध्ये ॲक्च्युली, की आपण ज्या क्रोधाने किंवा एखाद्याचा बदला घ्यायचा म्हणून कृती न करता आपण जर कृतज्ञतेच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर खरोखरच परिस्थिती ही वेगळी होऊ शकते. आणि जन्मेजयच्या किंवा परीक्षित राजाच्या बाबतीत ही त्याच झाली. नागदेवता त्याला प्रसन्न झाल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुझ्या वडिलांना जीवदान देत आहोत. आणि तो दिवस होता श्रावणातल्या शुक्ल पंचमीचा, म्हणजेच नागपंचमीचा. आणि मानव जातीसाठी खरोखरच आपण सर्वजण यांची पूजा करतो आणि त्याला सांगतो की आम्हाला सुरक्षा दे. तू आमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतो शेतामधल्या किंवा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या, पण त्याच पद्धतीनं तू शेतातच राहा, आमच्या घरापर्यंत येऊ नको, आमच्या मुलाबाळांना संरक्षण दे. आणि खरोखरच हा जो कृतज्ञतेचा सोहळा आहे तो आपण सर्वांनी आपल्या मुलांनाही सांगितला पाहिजे आणि खरोखरच ह्या सगळ्या प्राणीमात्रांवर आपण दया केली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ह्या कथेचा बोध आहे. धन्यवाद.